शेतकरी बंधूंनो नमस्कार। मी आपला शुभचिंतक अमोल पाटील। मी नुकताच मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांचा दौरा केला आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप मोठ्या प्रमाणावर मक्याचं क्षेत्र आहे। परंतु मक्याच्या क्षेत्रामध्ये दोन महत्त्वाच्या अडचणी तुम्हाला ह्या महिन्यामध्ये मुख्यत्वे करून बघायला मिळतील। त्यातली पहिली अडचण मक्याची पानं अटकणे, मक्याचा पोगा अटकणे ही अडचण तुम्हाला 100% मक्याच्या शेतामध्ये दिसेल। ऊसामध्ये ज्या प्रकारे आपल्याला पोका बोईंग दिसतो त्याच प्रकारे मक्यामध्ये सुद्धा याला मेज लीफ कर्ल व्हायरस किंवा मेज स्टिक व्हायरस किंवा मेज येलो मोझॅक व्हायरस असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। टेक्निकली याच्यामध्ये हॉपर किंवा जो मोठा तुडतुडा असतो किंवा नाकतोड्या स्वरूपाचे जे किडे असतात, हे किडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा ट्रान्सफर होतात किंवा शेतामध्ये हालचाल करतात त्यावेळेस ह्या व्हायरसचे विषाणू त्यांच्या मार्फत मक्यामध्ये पसरतात। याचं नियंत्रण करण्यासाठी पहिल्या 30 दिवसांमध्ये मक्यावर एक चांगलं कीटकनाशक जाणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच झिंक आणि बोरॉन हे सुद्धा जाणं गरजेचं आहे। यासाठी तुम्ही पोकलँड 25 मिली प्रतिपंप सोबत कडू राजा 15 मिली प्रतिपंप आणि झिंक आणि बोरॉनचं कॉम्बिनेशन असलेलं कुठलंही लिक्विड औषध जसं झेब्रॉन 50 मिली प्रतिपंप घेऊ शकतात। ही फवारणी जर तुम्ही व्यवस्थित केली तर मक्यामध्ये खूप चांगलं अळीचं, रस शोषणाऱ्या किडीचं आणि त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रंटचं जी कमतरता आहे ती दूर करता येईल आणि नियंत्रण आपल्याला करता येईल। मक्याचं क्षेत्र भरपूर आहे, परंतु प्रति एकर मका जर 30 क्विंटल 40 क्विंटल आपल्याला खरीप हंगामात मिळवायचा असेल तर त्यासाठी पहिल्या 60 दिवसांमध्ये दोन महत्त्वाच्या फवारण्या होणं गरजेचं आहे। त्यातली ही पहिली फवारणी आज तुम्हाला मी सजेस्ट केली आहे। ही फवारणी केल्यानंतर तुम्हाला कसे रिझल्ट आले ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। काही अडचण असेल तर खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही फोटो पाठवून तुमच्या शेतातल्या समस्याचा सल्ला घेऊ शकता।